हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा डाळ तांदळाचे आप्पे आवडतात ना? तर मग कसे करायचे बघूया चला. तर इथं बघू शकता अगदी आतून जाळीदार, वरून अगदी कुरकुरीत आणि सॉफ्ट मस्त असे आप्पे कसे बनवायचे ते तुम्ही आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघू शकता मस्त करायला पण झटपट होतात, चवीला अप्रतिम होतात. अगदी सोपी रेसिपी आहे. तर इथं मी काय केलं माहिती का, 1 वाटी तांदूळ घेतला, तर अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली, अर्धी वाटी मुगाची घेतली आणि अर्धी वाटी हरभऱ्याची घेतली आणि थोडेसे अख्खे मुगाची डाळ टाकून घेतली. चवीला खूप अप्रतिम होतात, करायला अगदी सोपे असतं. आता मी हे ते कमीत कमी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेणार आहे. कारण की ना डाळ आपली डाळीत बऱ्यापैकी पावडर लावलेली असते. तर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ अशा पद्धतीने धुवून घ्यायची आणि 4 ते 5 तासासाठी ना छान अशी भिजत घालून घेणार आहोत. तर आता आपण बघूया चला 4 तासानंतर. तर 4 तासानंतर बघू शकता डाळी छान अशा फुगलेल्या आहेत, भिजून झालेल्या आहेत. आता आपण मिक्सरला थोडं रवाळ दळायचं आहे बरं का. अगदी जास्त पण रवाळ नाही, पण नॉर्मल असं रवाळ दळायचं. त्याच्याने ना खूप छान अशी खाण्यासाठी पण टेस्ट येते आणि कुरकुरीत पण होतात. तर आता मी थोडं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेणार आहे अशा पद्धतीने. तर बघू शकता. तर आता आपलं इथं आहे ना पीठ तयार झालेलं आहे. तर आता मी रात्रभर आहे ना त्याला आंबू देणार आहे. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, तर छान असं रात्रभरातून आंबून जातं. तर आंबवण्यासाठी मी ना भांडं घेतलं होतं कुकर ना जाड असल्यामुळे लवकर त्याच्यात आंबलं जातं. इथं मी चटणीसाठी खोबरं घेतलं होतं, लसूण घेतलं होते, हिरवी मिरची घेतली होती आणि जिरं टाकून घेतलं, छान असं वाटून घेतलं. आता त्याच्यात माझ्याकडे ना शेंगदाणे जाडसर अख्खे नव्हते, म्हणून 2 चमचे भाजलेले शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलं, थोडं पाणी टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेते आणि थोडं मिक्सरला फिरून घेते अशा पद्धतीने. आता एका पातेल्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकून घेतलं, कढीपत्ता टाकून घेतला, जिरं टाकून घेतलं आणि हिंग टाकून घेतला आणि अशा पद्धतीने मी फोडणी देऊन घेतली. आणि ही मिक्स शेंगदाणे आणि खोबऱ्याची चटणी खूप छान लागते. अशा पद्धतीने करून बघा. चवीपुरतं मीठ टाकून दिलं. आता छान अशी उकळी आलेली आहे. आता आपण इकडे ना आप्प्यांची तयारी करून घेणार आहोत. तर झटपट सकाळी अशा पद्धतीने आप्पे जर केले ना तर लवकर होतात. तर 5-6 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला भरपूर सारा, 1 चमचा जिरं घेतलं आणि मिक्सरला असं छान दळून घेतलं. आता इथं मी कढीपत्ता पण आधीच टाकला होता बरं का. आता इथं मोहरी घेतली, जिरं घेतलं. तर आता त्याच्यात जो ठेचून घेतलेला, मिक्सरला वाटून घेतलेला जे चटणी होती ना ती याच्यात टाकून घेतली, थोडीशी हळद टाकून घेते. अशा पद्धतीने मी छान कमी गॅसवरती परतून घेणार आहे. तर बघू शकता याच्याने खूप छान टेस्ट येते. आणि भाज्या तर तुम्हाला आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही भाज्या टाकू शकतात. तर मला टिफिनला द्यायच्या होत्या म्हणून मी आज भाज्या टाकल्या नाही आहेत, कारण माझ्या मुलीला आवडत नाही नसल्यामुळे. तर तुम्ही कांदे, टोमॅटो, शिमला मिरची हे सगळं ॲड करू शकतात. तर इथं मी ती चटणी होती ना ती थोडी थंड करून घेतल्यानंतर टाकलेली आहे. मीठ टाकून घेतलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ आपलं छान असं फर्मेंटेशन झालेलं आहे. अजिबात सोड्याची त्याचा आपल्याला वापर करण्याची गरज नाही आहे. तर आता आपण इथं बघू शकता आप्पे आप्पे पातळ आधी आधी आपण साईडला टाकून घेणार आहोत. आतमध्ये टाकलं की ती लवकर, कारण आतमध्ये जाळ लवकर लागतो गॅसचा. तर त्याच्यामुळे आधी आपल्याला साईडहून टाकायचं, शेवटी आपण आतमध्ये आप्पे अशा पद्धतीने आप्पे टाकून घ्यायचे. झाकण ठेवून द्यायचं. 2 मिनटानंतर बघायचं छान असे टम्म फुगलेले असतात. तर बघूया चला. तर अशा पद्धतीने छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत. आतून मस्त मऊ सॉफ्ट आणि वरून असे कुरकुरीत होतात. तर बघू शकता अशा पद्धतीने आता आजचा आपला ब्रेकफास्टचा टिफिन तयार झालेला आहे. अगदी करायला 15 ते 20 मिनटं चटणी आणि आप्पे होतात. रात्री आपण आधी आधी थोडी तयारी केलेली असते, पण नाश्ता पण होतो आणि जेवणसुद्धा होतं. तर नक्कीच रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.